विठुराया विठुराया, अरे या धुराने मला खोकला येतोय रे. हा चुलीचा धूर नाहीये, मग कसलाय? बोला, बाबाजींना काय सांगावं देऊ? सांगावं नाही, मला आत्ताच्या आत्ता बाबाजींना भेटायचंय. काय? चला. चला. विठुराया, अरे किती दूर आहे, मला काहीच दिसत नाहीये. मामांजीची खोली होती ना, तर त्यांची काहीतरी वस्तू बिस्तू मिळायलाच हवी. तुझ्या नावाचा घोष, टाळ मृदुंगाचा आवाज इथून कसा येत होता हे कळायलाच हवं. मालकीनबाई पहाटेच्या वक्ती त्या सेवका बरोबर मठाकडे का जात असतील? असं काय झालं असेल? नाही नाही, जे काय असेल ते लय महत्वाचं असणार. मला काही करून मार्ग शोधायला हवा, पण खोली तर तशी रिकामी दिसते. विठुराया, मी काय रे करू आता? कपाट, यात काहीतरी नक्की मिळेल. विठ्ठल 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 विठुराया, तुझ्या नामाचा घोष, केवढं बळ मिळालं रे मला. विठ्ठल विठ्ठल आवाज कुठून येतोय? विठ्ठल 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 पण या धुरामुळे मला काहीच नाही रे दिसत आहे. विठ्ठल विठ्ठल बाबाजी 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 क्षमा करा, तुमची झोपमोड झाली. असू दे असू दे असू दे, एवढ्या रात्रीची आली आहे म्हणल्यावर कारण बी तसंच असेल ना. बोल बोल, घाबरू नका, बोल. बाबाजी, आपण एवढी काळजी घेतली पण शेवटी नको तेच घडलं. ती अवलक्षणी सकू त्या भरलेल्या खोलीत गेली बाबाजी. बोललो होतो मी तुला, बोललो होते की नाही? अगं स्वतःच्या पायाने मृत्यूच्या दाढेत गेली ती, जाऊ दे तिला.
नाही बाबाजी, तसं नाही. म्हणजे सकूचं काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण बाबाजी त्या त्या खोलीत आत बाबाजी. काय वाटलो कोण मी तुला? हे समधे धोके आम्हाला अदुगर पासूनच माहित होते, आणि म्हणून तर तुला सांगितलं होतं ना, सखूवर लक्ष ठेव. सखू त्या बारलेल्या जागेत जायला उतावीळ होती, आमासनी ठाऊ होत. पण तुझी वस्तू सुरक्षित आहे मनोरमे. हा, आम्ही ती कधीच दुसरीकडे हलवलीये. आणि त्या जागेत कोण बी गेलं ना तरी जित्ता परत येणार नाही असा बंदोबस्त बी केलाय आम्ही. इशारी दुराचे मटके ठेवलेत आम्ही. आत्ता पातूर सखू बेशुद्ध बी झाली असेल. हे ऐक 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 ऐक, पण सखू त्या खोलीत गेली, कुणाला बी सांगू नगस. नाही. यमुनेला बी म्हणाव थोबाड बन ठेव. हो. उद्या सूर्योदय झाला की मग तिथं भिंतीचं काम सुरू होईल, आणि सखू शुद्धीत यायच्या अदुगर भिंतीचं काम पूर्ण बी झालं असेल. सखूला समाधी देण्याचं काम माझ्या हस्ते होईल. खूप भाग्यवान आहे तुझी सून. मग हे असं जिवंत समाधी घेण्याचं भाग्य फार कमी लोकांना लाभतं.